वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से धनगर समाज के लिए संवाद यात्रा निकाली जा रही है। महाराष्ट्र में तीसरे मुतबादिल के तौर पर वंचित बहुजन आघाड़ी का क़याम अमल में आया था। वंचित के क़याम के साथ ही इसमें कमज़ोर तबकों को नुमाइंदगी दी गई। खुसूसन दलित, मुस्लिम और धनगर समाज वंचित आघाड़ी का अहम हिस्सा है। आमतौर पर धनगरों का सियासत में अहम रोल होता है, लेकिन कभी भी किसी पार्टी ने इस समाज को अपने नुमाइंदे के तौर पर असेंबली नहीं भेजा। अब वंचित के जरिए धनगरों में उम्मीद बंधी है और बड़ी तादाद में धनगर असेंबली पहुंचने की तैयारी कर रहे हैं। ऐसे में धनगरों के मसाइल और उनके हल के लिए वंचित बहुजन आघाड़ी पेश हैं। रियासत भर में इसके लिए खुसूसी यात्रा धनगर संवाद के नाम से निकाली जा रही है। इस यात्रा में धनगरों से मुलाकात और उनकी रहनुमाई की जाएगी। इसके लिए मुख्तलिफ प्रोग्राम भी तरतीब दिए जाएंगे। नांदेड़ में इसकी तैयारियों का जायजा लेने के लिए वंचित बहुजन आघाड़ी के रियासती जनरल सेक्रेटरी नवनाथ पडरकर नांदेड़ पहुंचे। नवनाथ पडरकर इस यात्रा के मुंतजिम भी है। इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में इस यात्रा के अगराज और मकासद पर रोशनी डाली। वंचित बहुजन आघाडीने विधानसभेची तयारीचा भाग म्हणून आरक्षण संरक्षण सत्ता संपादन महाअभियान 2019 ची सुरुवात केलेली आहे। जिथे वंचित बहुजन आघाडीचा पहिला निर्धार महामेळावा झाला होता गेल्या वर्षी, त्या पंढरीच्या विठ्ठलाच्या साक्षीने याची सुरुवात झालेली आहे। राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, खानदेशचा काही भाग, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर विदर्भ आणि असं करत आज आम्ही हिंगोली नांदेडपर्यंत आज पोहोचलेलो आहोत। या अभियानाची मुख्य कल्पना आहे वंचित बहुजन आघाडीची भूमिका जी आहे ती कार्यकर्ता आणि मतदारांपर्यंत पोहोचवणं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं हे जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या काय अपेक्षा आहेत वंचित बहुजन आघाडीकडून त्यांचं संकलन करणं, त्याची माहिती घेणं, याचबरोबर इच्छुकांशी संवाद करणं। विधानसभा लढवण्यासाठी बरेच कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाज घटकातील चळवळीतले नेते आज या आकर्षित होत आहेत या आघाडीकडे। त्यांना वाटतं आहे की खरोखर 60 वर्षानंतर संधी आलेली आहे, त्यांना आपण उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, ते देखील येऊन भेटत आहेत। एकंदरीत हा संवाद अभियान आहे। या अभियानाच्या माध्यमातून वंचित आघाडीची विधानसभेचा पाया मजबूत करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे। हा गजबजाट न करता शांततेच्या मार्गाने चर्चेतून आम्ही पुढे चाललेलो आहोत। कुठलंही याच्यामध्ये डामडौल नाही, मोठेपणा नाही, अशा प्रकारचा अभियान आम्ही चालू केलेला आहे। आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व अभियान सुरू आहे आणि खरं तर मराठवाड्यामध्ये आज आहोत आम्ही, अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे। अनेक समाज घटक, कार्यकर्ते इच्छुक येऊन भेटतात आणि संवाद साधत आहेत। धनगर समाजाचं काही अंशी मतदान घेण्यास आम्ही यशस्वी झालो असलो तरी खरं तर वंचित बहुजन आघाडीची सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ती भूमिका जी आहे ती अल्प वेळेमध्ये लोकसभेच्या वेळी आम्ही मतदारांपर्यंत पोहोचवण्यास कमी पडलो। ती आज भूमिका पोहोचवण्यासाठी आज आमच्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध आहे। ती भूमिका पोहोचवण्यासाठीच आज आम्ही लोकांपर्यंत चाललो आहोत, मतदारांपर्यंत चाललो आहोत आणि निश्चितपणे ही वंचित आघाडीची भूमिका येणाऱ्या काळात आम्ही धनगर समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अभियान आहे। एकदा पोहोचल्यानंतर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे, सक्षम लोक पुढे येत आहेत आणि मतदार तर निश्चितपणे या विधानसभेच्या वेळी आता जे चुकले असं वाटत आहेत की लोकसभेला आपण मार्ग चुकला, चुकीची निवड झाली असं अनेक समाज घटकांना वाटते। ते समाज घटक विधानसभेला ती दुरुस्ती करणार आहेत आणि आमचं पाठबळ निश्चितपणे सांगतो आघाडीचं पाठबळ वाढणार आहे।